नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय साऊथचा स्पेशल एकदम मस्त टेस्टी असा आणि एकदम चमचमीत असा बनणारा दोन्ने बिर्याणीची रेसिपी। बनवायला एकदम साधी सोपी आहे। यामध्ये एक हिरवा मसाला तयार केला जातो, त्यामुळे ह्याची टेस्ट ना एकदम भारी लागते। आणि आज आपण ही बिर्याणी ना कुकर मध्ये बनवत असल्यामुळे एकदम झटपट तयार होते। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवताना या रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता दोन्ने बिर्याणी बनवण्यासाठी ना मी इथं चिकन घेतलेले आहे। 700 ते 800 ग्रॅम चिकन आहे आणि पीसेस जे आहेत ना थोडेसे मोठे ठेवलेले आहेत, हे बघा। आणि एकदम फ्रेश असं चिकन आहे। आता या चिकनला आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी सगळ्यात आधी अर्धी वाटी दही टाकून घेतो यामध्ये। दही टाकून झाल्यानंतर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठानंतर यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं लाल मिरचीची पावडर। हे सगळे मसाले आणि दही टाकून झाल्यानंतर ना चिकनमध्ये चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनला दही आणि मसाला चांगल्या प्रकारे लावून झाल्यानंतर ना 10 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी कमीत कमी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर मित्रांनो, आता या कुकरमध्ये ना थोडेसे मसाले, कांदा, कोथिंबीर, मेथी आणि पुदिन्याची पानं थोडीशी ना परतून घेणार आहे। त्यासाठी मी सगळ्यात आधी गॅस चालू करून घेतो आणि कुकर जरा चांगलं गरम करून घेतो। आता एकदा का कुकर चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। एकदा का तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असं तापलं ना, आता यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। जायपत्री, दालचिनी, मोठी इलायची, चक्री फूल आहे, वेलची आहे, लवंग आहे, असे सगळे खडे मसाले असतात। एक सगळे खडे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आणि अगदी 20 ते 30 सेकंदासाठी ना हे मसाले चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। एकदा का मसाले भाजून चांगला वास सुटायला चालू झाला ना, आता यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक असे, हे यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता कांद्याला पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे कांद्याला परतून घ्यायचा। तर हे बघा मित्रांनो, कांद्याला मी चांगल्या प्रकारे इथं मी परतून घेतलेले आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, चांगला कांदा परतून घेतलेला आहे। कांद्यामधला जो कच्चा वास असतो ना तो पण निघून गेलेला आहे आणि कांदा चांगला मऊ पडलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। एकदा का कांद्याला चांगल्या प्रकारे परतून झालं ना, आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचे, त्याचबरोबर यामध्ये मेथी टाकून घ्यायचे। जेवढं कोथिंबीर घेतले ना त्याचा डबल मेथी यूज करायची। आणि आता हे थोडंसं पुदिन्याची पानं टाकून घेतो यामध्ये। आता कोथिंबीर, पुदिना आणि मेथी हे सगळं कांद्याबरोबर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। तर हे बघा मित्रांनो, 1 ते 2 मिनिट झालेले चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेले आहे। कोथिंबीर, मेथी आणि पुदिना हे सगळं चांगल्या प्रकारे परतून घेतलेले कांद्याबरोबर। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा जो मसाला आहे ना परतून घेतलेला सगळा मसाला हा थंड करून घ्यायचा आहे। मिक्सरला लावून एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। परतून घेतलेला मसाला जो आहे ना संपूर्णपणे थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये मी टाकून घेतो आणि एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतो। तर मित्रांनो, आपला हिरवा जो मसाला होता ना मगाशी भाजून घेतलेला तो रेडी करून झालेला आहे, एकदम बारीक असं तयार करून घेतलेलं आहे। आता मी हाच कुकर परत तापून घेतो चांगला। एकदा का कुकर चांगल्या प्रकारे तापून झालं ना, आता यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाला पण चांगल्या प्रकारे तापून घेतो कडकडीत असं। एकदा का तेल कडकडीत असं तापलं ना, आता यामध्ये 1 चमचा शाही जिरा टाकून घ्यायचा। शाही जिऱ्याबरोबर काही खडे मसाले टाकून घेतो मी। मोठी इलायची आहे, स्टार अनीस आहे, चक्री फूल, वेलची आहे, काळी मिरी आहेत, लवंग आहे, दालचिनी आहे आणि तमालपत्र आहे। हे सगळे मसाले यामध्ये मी टाकून घेतो आणि मसाल्यांना अर्ध्या मिनिटासाठी चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेतो। एक 20 ते 30 सेकंद मसाले चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून झाले ना, आता यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत, हे यामध्ये टाकून घेतो आणि कांदा चांगला परतून घेतो। आता 4 ते 5 मिनिटापर्यंत कांदा चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाल्याबरोबर। कांदा जो आहे ना एकदम मस्त मऊ पडला पाहिजे आणि त्याचबरोबर ना त्याला तांबूस असा कलर आला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। तर हे बघा मित्रांनो, कांद्याला मी तांबूस असा चांगला परतून घेतलेले तेलामध्ये। हे बघा, तांबूस असा कलर यायला चालू झालेले कांद्याला। तर अशा पद्धतीने कांदा परतून घेण्यासाठी ना 3 ते 4 मिनिट सहज लागून जातात। आता कांदा चांगल्या प्रकारे परतून झाला ना, आता यामध्ये 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची
हे बघा 2 चमचे यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेले आहे. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे, हा यामध्ये टाकून घेतो. आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे परतून घेतो कांद्याबरोबर. आलं लसणाची पेस्ट चांगल्या प्रकारे परतली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर टोमॅटो जो आपण यामध्ये टाकून घेतला ना, तो पण चांगला मऊ पडला पाहिजे. 1 ते 2 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे. आणि या मॅरिनेट केलेल्या चिकनला ना मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. चिकनला चांगल्या प्रकारे परतून झालं ना, आता यामध्ये थोडीशी हळदाची पावडर टाकून घ्यायची. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला, थोडासा कसुरी मेथी, हे सगळं टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता या चिकनमध्ये ना 2 ते 3 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे चिकन जे आहे ना आतमधलं ते पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. आणि आता या चिकनला ना 2 ते 3 शिट्ट्या लावून घ्यायच्या. जर तुम्ही गॅस जो आहे ना मोठा ठेवणार असाल तर त्यासाठी 3 शिट्ट्या बस आहेत. आणि जर गॅस तुम्ही लहान ठेवणार असाल तर 2 शिट्ट्या बस आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही याला चिकनला आधी शिजवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो 2 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. आता कुकरमधली जी वाफ आहे ना ती काढण्यासाठी चमचा. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता चिकन मी अर्धवट शिजवून घेतलेलं आहे. म्हणजे 2 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत कुकरच्या. तर हे बघा मित्रांनो, चिकन अर्धवट शिजलेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे. आणि आतमधलं थोडंसं पाणी पण कमी झालेलं आहे. आता यामध्ये तांदूळ टाकून जेव्हा आपण 2 शिट्ट्या लावून घेऊ ना, तेव्हा चिकन एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असं शिजून रेडी होईल. आता मित्रांनो, यामध्ये हिरवं वाटण जे आपण मगाशी तयार करून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकून घेतो. हे बघा मिक्सरच्या जारमध्ये ना थोडंसं पाणी टाकून चांगल्या प्रकारे मसाला काढून घेतलेला आहे. संपूर्ण मसाला यामध्ये टाकून घेतलेले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मगाशी मी हिरव्या वाटणामध्ये ना हिरवी मिरची टाकायची विसरून गेलो. आता यामध्ये मी हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकून घेतो 1 चमचा. तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त हे करू शकता. नाहीतर मग जेव्हा तुम्ही मसाला भाजून घेत असताना तेव्हाच तुम्ही त्यामध्ये टाकून घेऊ शकता. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतो. तर हे बघा मस्तपैकी हिरवगार असं आपलं रस्सा म्हणा किंवा मसाला म्हणा तो रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, आता यामध्ये जिरा राईस टाकून घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकताय हा जिरा राईस आहे. जिरा सांबा राईस म्हणतात त्याला, जो की दोन्ही बिर्याणीसाठी वापरला जातो. हा तांदूळ मी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. चांगल्या प्रकारे भिजून रेडी झालेले. आता हा तांदूळ मी यामध्ये टाकून घेतो. 2 वाटी तांदूळ आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चिकनचे पीस तुम्हाला जर जास्त हवे असतील आणि त्याचबरोबर भात जो आहे ना कमी पाहिजे असेल ना तर तुम्ही त्याच्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता. 2 वाटी घेतलेले मी. राईस कुकरमध्ये टाकून झालेले आहे. चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतो आणि एकदम हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे. कारण पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी आपण तांदूळ भिजत ठेवला होता. यामध्ये मित्रांनो अजून 2 वाटी मी पाणी टाकून घेतो. त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी तांदूळ, चिकन वगैरे सगळं मसाला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ना तुम्ही इथं बघू शकताय. तांदूळ आणि चिकनचे जे पीसेस आहेत ना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे बुडत आहेत. हे बघा, तर अशा पद्धतीने आणि या प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं. यामध्ये तांदूळ आणि चिकनचे पीस पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे बुडले पाहिजेत. हे बघा थोडंसं वरून दिसतंय, तर एवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी यामध्ये टाकून घ्यायचंय. आता मित्रांनो, कुकरचं जे झाकण आहे ना ते लावून घेतो आणि गॅस चालू करून घेतो. मिडियम गॅसवरती 2 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे टोटल आपले 4 शिट्ट्या होऊन जातील. 2 शिट्ट्या चिकन शिजवण्यासाठी लावून घेतल्या होत्या आणि 2 शिट्ट्या भात शिजण्यासाठी आणि चिकन शिजण्यासाठी लावून घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय भात जो आहे ना एकदम मस्त असं शिजलेलं आहे. चिकन पण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि एकदम मोकळं झालेलं आहे. बघा, जिरा राईस असल्यामुळे ना एकदम मोकळं झालेलं आहे. चिकटपणा जरा पण नाही आहे यामध्ये. हा वास जो येतोय ना एकदम भारी येतोय, एकदम मस्त येतोय. तर मित्रांनो, आता यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतो. तुपामुळे एकदम मस्त असा टेस्ट येईल बिर्याणीला. आणि त्याचबरोबर सुगंध तर काय विचारूच नका. हे बघा 2 चमचे मी यामध्ये टाकून घेतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मित्रांनो, अशा हिरव्यागार आणि गरगरीत अशा केळीच्या पानावरती गरमागरम डोन्ने बिर्याणी वाढून घ्यायची आणि मस्तपैकी मनसोक्त असं ताव मारायचं. हा केळीच्या पानामध्ये जेवल्यानंतर जे सुख भेटतं ना ते सुख सोन्या चांदीच्या ताटामध्ये पण भेटत नाही. बरोबर की नाही? मग कसं काय मित्रांनो, कशी झाली बिर्याणी? एकदम मस्त झाली की नाही?
टेस्टला एकदम अप्रतिम झालेलं आहे, तुम्ही आता बघितलेलं असाल. आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो कुकरमध्ये बनवल्यामुळे ना एकदम झटपट तयार होते. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी ना नेक्स्ट टाइमला एकदा नक्की ट्राय करा डोन्ने बिर्याणी. आता तुम्हाला तर माहिती झालेलं आहे, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फॅमिली मेंबर बरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर ना ही रेसिपी शेअर करायला पण विसरू नका.